मला असं वाटतं ना, आजकाल जी ऑडिशन देण्याची एक प्रथा झाली ना, ऑडिशन द्यायला हवी, पण ऑडिशनच्या आधी आपल्याला काहीतरी यायला हवं. आपण डायरेक्ट खानावळ किंवा हॉटेल सुरू करत नाही. आपल्या हाताला चव असेल तरच आपण सुरू करतो ना. तर तसंच आहे तुमच्यात. हा लिटमस पेपर आहे. नाटका स्टेज हा रंगभूमी आहे, नाटक लिटमस पेपर आहे. तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही कॉमेडी नट आहात की ॲक्शनवाले नट आहात, गंभीर प्रकृतीचे नट आहात की कसे नट आहात, हे आपल्याला तिथे कळतं. तिथे रांगल्याशिवाय आपल्याला कळत नाही. जोपर्यंत आपल्याला चांगले कोच मिळत नाही ना, असा रँडमली कोणीतरी आपल्याला सांगेल जरा खेळ क्रिकेट, अरे पण तो चांगला बॉलर आहे का बॅट्समन आहे का विकेट किपर आहे, हे जोपर्यंत कोचला कळत नाही ना, तोपर्यंत आपण काहीच करत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की नाटकामधूनच कलाकार घडतो असं माझं प्रांजळ मत आहे. आणि बरेचसे कलावंत आपल्या मराठीतले जे आहेत ते नाटकातूनच वर आलेत आणि त्यांचा अभिनय बघून आम्ही काहीतरी शिकलो. आणि मी कुठे ॲक्टिंगचं वर्कशॉप वगैरे केलं नाही आहे. ऑब्झर्वेशनसारखा गुरु नाही. तुम्ही फक्त इतर सामान्य लोकांना बघत राहा, आजूबाजूला बसमधून फिरा, ट्रेनमधून फिरा, तिथे मला बरेच कॅरेक्टर बघायला मिळतील आणि ते कॅरेक्टरच आपल्याला ह्याच्यात करायला मिळतात.